अरे कुठ सांगते तुम्हाला, हे जे समोर पालक बसले त्यांच्या मुलांना ते वेळ देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या दिवसभराच्या कामामध्ये त्यांच्या मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होते. तेच काम आपण करायचं आहे. असं वाटत होतं की माझ्या पाठीमागे कोणतरी येत आहे. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. या ना आतमध्ये, तुमचीच वाट बघत होते. कुठे आहे अक्षता? आहे की आतमध्ये. बसा तुम्ही तोपर्यंत. हो आहे. काही चहा कॉफी घेणार? कॉफी चालेल. एक मिनिट बोलवते अक्षूला. अक्षू होय इकडे बा. आले. हे बघ कोण आले. या श्रेयाताई आहे का? या आजपासून तुझ्यासोबत असतील. माझ्यासोबत म्हणजे? अगं तसं शाळेला सुट्ट्यात ना तुझ्या, मग तुझ्यासोबत कोणतरी हवं तुला लक्ष द्यायला, तुझ्यासोबत दिवसभर खेळायला, म्हणून या ताई आजपासून तुझ्यासोबत असतील. ठीक आहे. हॅलो श्रेयाताई. हाय, हाऊ आर यू? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण छान. बस. आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. हो चालेल. मी अक्षता. मला ना छान छान चित्र काढायला, जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालायला आणि अभ्यास थोडाच करू वाटतो. हो का? आणि मी श्रेया. मला बाहेर फिरायला, नवीन नवीन लोकांशी ठीक आहे ओळख. कॉफी. थँक्यू. आता तुम्ही राहा दोघी एकमेकींसोबत, आपण संध्याकाळी भेटू. मी निघते. हो आहे मी त्याच्यासोबत. ओके. आणि त्यांच्याशी गप्पा मारायला फार आवडतं. हो का? मग तुला माझ्याशी बोलून कसं वाटलं? छान वाटलं. तुला माझं चित्र बघायला आवडेल? हो नक्कीच. मी आणते. अरे वा, ती छान. हे तू काढलंस? एक मिनिट. तुम्ही कोण? सॉरी, मी राधिका. तुझ्या आईने ओळख नाही करून दिली का? अच्छा, राधिका दीदी. हॅलो. हाय. कसा वाटला माझा डान्स? खूप छान होता. एकदम हिरोईन सारखे करते ना मी. आणि मी मोठी झाल्यावर हिरोईनच होणार आहे. हो ग, नक्की होशील. प्लीज तुमचा मोबाईल मिळेल का? कशासाठी? तुमच्यासोबत सेल्फी काढायसाठी. एक मिनिट हा. हा फोटो असाच ठेवा हा. कारण का उद्या जर मी मोठी हिरोईन झाले ना, आपली दोघांची मोठी ओळख असायला हवी ना. हो ग बाई, नक्की होशील. चल. नमस्कार. नमस्कार. बरं झालं बाबा तू आलास. आजपासून ही तुझी जबाबदारी आहे.
ह्याच्यावर लक्ष ठेव, ह्याचं खाणं पिणं आणि ह्याचा अभ्यास सुद्धा बघ. हो बघीन. विरू, विरू हा दादा आजपासून तुझ्या सोबत असेल. मी जॉबवर जाते. ओके बाय, मी जाते. आई हा दादा कोण आहे? हा दादा आजपासून तुझ्या सोबत असेल. तुझी काळजी घेते आणि तुझ्यासोबत खेळेल. ओके बाय. हॅलो विराज, मी आकाश. मी राज. तू कोणत्या शाळेत शिकतोस? वसंतराव पाटील मराठी शाळा. तुला काय करायला आवडतं? मला काय नाही आवडत. काहीच नाही आवडत? काहीतरी आवडत असेल ना? सगळं चालतं. आपण ना घरी जाऊन तुझा अभ्यास करू. चल. तुला काय आवडते? मला काही नाही आवडत. सांग ना. बोललो ना काही नाही आवडत. तू एवढं चिडालीस का? तुला काय करायचंय? चल ना आपण तुझा अजून अभ्यास करू. काय झालं मी एवढं घाबरायला? अगं आई तू असोय. मी कसली घाबरले. मला वाटलं मला कोणतरी पकडलं की काय. तुला कोण पकडणार माझ्याशिवाय? मीच आहे. अगं नाही काय, दुसरं कोणतरी होतं. मीच नाहीये ग, मीच आहे इथं. तुला कोणी दिसतं का इथं? सांग बघू. हॅलो, हॅलो. तुमची मुलगी कुठे दिसत नाही? आहे ना इथे साक्षी. हे हाय. अगे हे बघ मी तुझ्यासाठी काय. अगे घे घे ना बाळा, घे. घे नको. घे घे घे, अगं, नको तुझ्यासाठी घाबरू. आणलंय मी. अगं, घे 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 ग, घे घे. घे घे घे. हा, गुड गर्ल. आता झाली ना आपली ओळख? साक्षी, आता आजपासून हा दादा तुझ्या सोबत असणार आहे. हा, मी ऑफिसला जाते ना, तू एकटी घाबरतेस ना घरी. आजपासून हा दादा तुझ्या सोबत असेल. हा, चल मी ऑफिसला जाऊन येते. चल आपण आज मस्त पैकी खेळू. चला 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 चला. आई तू पण ये ना ग. अरे बाळा, मी येते संध्याकाळी ऑफिसला जाऊन. तू आता दादा सोबत जाऊन खेळ. हा, बाय. चला, चला, आपण खेळू. अगं दीदी, तू तीच ना? तू इथे कशी काय? मी इथे कशी काय म्हणजे तुमच्या घरी यायच्या आधी विचार केला की देवाचं दर्शन घ्यायचं. आज जॉबचा पहिला दिवस आहे ना, म्हणून. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो, आम्ही भेटलो याच्या आधी. तुमचा मुलगा खूप धाडसी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हा काय बोलतो? काय बोलला ग? काय रे? नाही नाही, असं वाईट काय नाही बोलला. जे बोललाय ते एकदम करेक्ट बोललाय. अच्छा अच्छा, आहेस का तसा? तुमचं चालू दे, मी आले. हो. अरे दीदी, त्या पोरांना परत त्रास झाला. अगं दीदी, तुला लागलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? हो, आहे मी ठीक. पण तुला भीती नाही का वाटली? नाही, त्यात काय एवढं व्हायचं आहे. एक झाडांची फांदी तर आहे ती. तुझ्यासाठी असेल, पण माझ्यासाठी नाही. मी खूप घाबरते असं काही झालं तर. आता तुला घाबरायची काहीच गरज नाही. आता मी तुझ्यासोबत आहे. आणि मी तुझ्यासोबत. ठीक आहे, हा मी आत्ताच येते. झालं का तुमच्या दोघांचं? आता मी इथूनच जॉबवर जाते. आणि भक्ती, तू याच्याकडे लक्ष दे. आणि सोहम, ताईला घरी घेऊन जा आणि ताईची काळजी घे. बाय. बाय बाय. चल दीदी, आता घरी जातो तुला. अरे थांब, तुझं दर्शन झालं ना तर मला माझं दर्शन घेऊन दे. मग आपण एकत्र जाऊ, ठीक आहे?
म्हणलं पियू. मग हे घर कोणाचं आहे? आई बाबांचं माझं स्वतःचं घर पाहिजे. बरं मोठा झालास की घे. तुझं घर आहे काय रे? काय झालं? तुला ना महत्वाचं काहीतरी विचारायचं होतं ग. काय विचारायचं होतं? तो परवा तुझ्यासोबत जो मुलगा होता ना ग, तो कोण होता?